नमस्ते मुलांनो. ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटीच्या शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेच्या आजच्या सराव सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज जो घटक आपण अभ्यासणार आहोत तो आहे वर्गीकरण. भाषिक बुद्धिमत्ता यातील वर्गीकरण या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. वर्गीकरण या घटकामध्ये शब्दसंग्रह, संख्या, आकृत्या, इंग्रजी अक्षरमाला यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यापैकी भाषिक बुद्धिमत्ता या अंतर्गत शब्दसंग्रह या गटाचा या उपघटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. या प्रकारच्या प्रश्नामध्ये वर्गीकरण करा असं शब्द वापरले जात नाहीत, तर गटात न बसणारे पद ओळखा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातो. यात काय दिलेलं असतं तर 4 जे पर्याय असतात आपले ते 4 पदं दिलेली असतात आणि त्या 4 पैकी 3 पद ही समान एका गटात बसणारी असतात. मग ते कधी समानार्थाचे शब्द असतील, कधी पिल्लूदर्शक शब्द असतील, खेळांची नावं असतील किंवा इतर काही असतील. दिलेल्या 4 पदांपैकी 3 पदांचा निश्चित असा एखाद्या कारणामुळे एखादा गट तयार होतो, वर्ग तयार होतो आणि त्या 3 पदांच्या गटात न बसणारं असं चौथं पद असतं. ते आपल्याला ओळखायचं असतं आणि गटातून बाजूला काढायचं असतं. यालाच वर्गीकरण करणे असं म्हणतात. म्हणजे समजा काही वेळेला 4ही पदं ही खेळांची नावं दिलेली असतील, पण खेळांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. बैठे खेळ आहेत, मैदानी खेळ आहेत, 2च व्यक्तींमध्ये खेळायचे खेळ आहेत किंवा काही खेळ हे एकट्याने खेळायचे आहेत, तर काही खेळ हे गटामध्ये सांघिक खेळ आहेत. काही खेळ विशिष्ट प्रकारच्या मैदानात खेळावे लागतात, तर काही खेळ कुठेही खेळता येतात. काही खेळ खेळायला विशिष्ट प्रकारचं साधनं लागतात. म्हणजे आता फुटबॉल खेळायचं असेल तर बॉल लागतो, क्रिकेट खेळायचं असेल तर चेंडू, बॅट, स्टंप इत्यादी साहित्य लागतं. अशा प्रकारे खेळामध्ये सुद्धा असे वेगवेगळे प्रकार पडतात. मग त्यातील बारीक फरक जो असतो, सूक्ष्मसा फरक त्यामध्ये जो असतो तो आपल्याला ओळखायचा असतो आणि 4 पैकी 3 पदं एका गटात बसवून चौथं पद बाजूला काढायचं असतं. याचा अधिक सराव होण्यासाठी आपण काही नमुना उदाहरणांचा अभ्यास करूया. भाषिक बुद्धिमत्ता वर्गीकरण शब्द. दिलेल्या 4 पदांपैकी 3 पदांमध्ये निश्चित असा सारखेपणा असतो. तो सारखेपणा कोणत्या बाबतीत आहे ते ओळखून त्या गटात न बसणारे पद ओळखायचे असते आणि बाजूला काढायचे असते. योग्य गट ओळखणे म्हणजेच वर्गीकरण करणे. या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली शब्दसंपत्ती चांगली असणे खूप महत्त्वाचे आहे. गटात न बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मुलांनो, शिष्यवृत्ती किंवा पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले असतात. त्यापैकी एका योग्य पर्यायाचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं असतं. ते कसं करायचं हा प्रकार तुम्हाला माहिती आहे. आत्ता नमुना प्रश्नांमध्ये वर्तुळ दिलेले नाहीत, तर आपण योग्य पर्याय कोणता आहे ते समजावून घेणार आहोत. पहिलं, पर्याय 1 सोम, पर्याय 2 चंद्र, पर्याय 3 शशी, पर्याय 4 दिनकर. आपल्याला माहिती आहे या प्रकारच्या प्रश्नामध्ये 3 शब्द किंवा 3 पदं ही एका गटात बसणारी असतात आणि एक पद हे गटाशी न जुळणारं असतं. आता विचार केला तर सोम, चंद्र आणि शशी हे समानार्थी शब्द आहेत चंद्राचे. तर दिनकर हा शब्द चंद्राला समानार्थी नाही, तो सूर्याला समानार्थी शब्द आहे. त्यामुळे या ठिकाणी गटात न बसणारा आहे पर्याय क्रमांक 4 दिनकर. पुढचं उदाहरण पाहूया. अळू,
पर्याय 2 कोबी, पर्याय 3 बटाटा आणि पर्याय 4 पालक. हे चारही भाज्यांची नावे आहेत. पण अळू, कोबी आणि पालक या तीनही पालेभाज्या आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोबी हा जरी फळासारखा गोल गड्डा दिसत असला तरी कोबी ही पालेभाजी आहे. कोबीचं प्रत्येक पान एकावर एक लपेटून त्याचा एक गड्डा तयार होत असतो, पण कोबी ही पालेभाजी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा गटात न बसणारा शब्द आहे बटाटा. बटाटा ही पालेभाजी नाही. अळू, कोबी, पालक या तिन्ही गोष्टी पालेभाजी या वर्गामध्ये मोडतात. तिसरं उदाहरण, पर्याय 1 हेमंत, पर्याय 2 वरुण, पर्याय 3 वर्षा, पर्याय 4 शिशिर. हेमंत, वर्षा आणि शिशिर हे तीनही ऋतू आहेत. पण वरुण हा ऋतू नाही, तर तो पर्जन्यासाठी समान अर्थाचा शब्द आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे पर्याय 2 वरुण. चौथं उदाहरण बघूया. जुलै, ऑगस्ट, मे, एप्रिल हे चारही ग्रेगरियन वर्षातले महिने आहेत. आपण त्याला इंग्रजी वर्ष असे म्हणतो. मग आता याच्यातला वेगळा कसा बाजूला काढायचा? तर विचार करा. प्रत्येक महिन्याचे दिवस किती आहेत ते पहा. जुलै 31 दिवस, ऑगस्ट 31 दिवस, मे 31 दिवस, एप्रिल 30 दिवस. कॅलेंडर जरी समोर नसलं तरी प्रत्येक महिन्याचे दिवस आपल्याला माहिती पाहिजेत. हाताची मूठ केल्यावर बोटांच्या खाली जे उंचवटा आणि खड्डा येतो त्यावरून 30 आणि 31 दिवस ओळखण्याची पद्धत तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवली असेल किंवा आईबाबांनीही सांगितली असेल. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, मे हे 31 महिन्यांचा हा गट झालेला आहे आणि एप्रिल हा गटात न बसणारा शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढचं उदाहरण, तांदूळ, वाल, मूग, हरभरा. वाल, मूग आणि हरभरा हे तीनही कडधान्य आहेत. पण तांदूळ हे कडधान्य नाही, तर तांदूळ हे तृणधान्य आहे आणि ते मुख्य अन्नधान्य म्हणून वापरलं जातं. वाल, मूग, हरभरा हे सुद्धा शेतातच पिकत असले तरी ते कडधान्य आहेत. जे पदार्थ आपण भिजवून त्याला मोड आणून ज्याच्या उसळी बनवतात त्याला कडधान्य असं म्हणतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तांदूळ. 6वं उदाहरण पाहूया. पर्याय 1 डाळिंब, पर्याय 2 आंबा, पर्याय 3 पपई आणि पर्याय 4 पेरू. ही चारही फळांची नावं आहेत. मग आता यातनं गटात न बसणारा कोणता? तर आपण वेगवेगळ्या दृष्टीने विचार करून बघूया. बियांचा विचार केला तर डाळिंबामध्ये अनेक बिया असतात, आंब्यामध्ये एक बी असते, पपईमध्ये सुद्धा अनेक बिया असतात आणि पेरूमध्ये सुद्धा अनेक बिया असतात. त्यामुळे एक बी असलेली फळे आणि अनेक बिया असलेली फळे याचा विचार करता डाळिंब, पपई, पेरू या तिन्हीला अनेक बिया आहेत, तर आंबा हे एक बी असणारं फळ आहे. एका आंब्यामध्ये एकच कोय असते. आंब्याच्या बीला आपण कोय असं म्हणतो. त्यामुळे गटात न बसणारा शब्द आहे पर्याय 2 आंबा. 7वं उदाहरण. पर्याय 1 चालणे, पर्याय 2 तळणे, पर्याय 3 लाटणे आणि पर्याय 4 चाळणे. आता विचार केला तर या क्रिया आहेत. आपण काही ना काहीतरी कृती यातून दाखवत आहोत. पण नीट विचार केलात तर तळणे, लाटणे आणि चाळणे या
स्वयंपाकघरात घडणाऱ्या क्रिया आहेत. लाटणे इथे साधन म्हणून नाही, तर लाटण्याची क्रिया, लाटण्याने आपण पोळी लाटतो ती क्रिया आहे ही. मग आता तळणे, लाटणे आणि चाळणे, चाळणीने चाळतो, तेलामध्ये आपण काही पदार्थ तळतो आणि पोलपाटावर पोळी लाटतो. या तीनही क्रिया या स्वयंपाकघराशी संबंधित आहेत. आणि चालणे ही जरी क्रिया असली तरी ती स्वयंपाकघराशी संबंधित नाही, तर ती आपल्या शरीराच्या एका क्रियेशी, पायाशी संबंधित अशी क्रिया आहे. म्हणून या ठिकाणी गटात न बसणारी क्रिया येईल चालणे. पुढचा प्रश्न. पर्याय 1 पेन, पर्याय 2 बोरू, पर्याय 3 कागद, पर्याय 4 पेन्सिल. पेन, बोरू आणि पेन्सिल हे लेखनासाठी वापरतात. पेन आणि पेन्सिल तुम्हाला आत्ता माहिती आहे, पण बोरू हे पूर्वीच्या काळी जेव्हा पेन आणि रिफिल याचा शोध नव्हता, तेव्हा लाकडाची बारीक काठी, त्याला पुढच्या बाजूला टोक करायचे आणि शाईमध्ये बुडवून एक एक अक्षर लिहिलं जायचं. या लाकडाच्या साधनाला बोरू असं म्हटलं जायचं. मग आता पेन, बोरू, पेन्सिल हे तिन्ही प्रत्यक्ष लेखन करण्यासाठी वापरतात. तर पर्याय क्रमांक 3 कागद, कागदावर जरी लिहित असले तरी कागदाने आपल्याला लिहिता येत नाही. पेनाने, बोरूने, पेन्सिलीने लिहिता येते, आपण कागदावर लिहितो. म्हणून या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे पर्याय 3 कागद. 9वं उदाहरण. पर्याय 1 सापशिडी, पर्याय 2 कॅरम, पर्याय 3 हॉकी, पर्याय 4 सागरगोटे. हे चारही खेळ आहेत. सापशिडी, कॅरम आणि सागरगोटे हे तीनही खेळ हे बैठे खेळ या प्रकारामध्ये मोडतात. तर हॉकी हा खेळ मैदानी खेळ आहे. सापशिडी, कॅरम, सागरगोटे हे खेळ आपण 2-2 खेळाडूंमध्ये सुद्धा खेळू शकतो. पण हॉकी हा खेळ संघाचा खेळ आहे. त्यात अनेक खेळाडू असतात आणि तो विशिष्ट आकाराच्या मैदानामध्ये खेळला जातो. त्यामुळे गटात न बसणारा शब्द आहे हॉकी आणि सापशिडी, कॅरम, सागरगोटे यांचा बैठे खेळांचा वर्ग तयार होतो. पुढचं उदाहरण पाहूया. पर्याय 1 20, पर्याय 2 35, पर्याय 3 40, पर्याय 4 60. या चारही संख्या आहेत. मग आता नीट विचार करा. तर 20, 40 आणि 60 या पूर्ण दशक संख्या आहेत. 2 दशक 20, 4 दशक 40, 6 दशक 60 या पूर्ण दशक संख्या आहेत. तर 35 यामध्ये 3 दशक आणि 5 एकक असे येतात. त्यामुळे गट तयार होतोय पूर्ण दशक संख्यांचा आणि गटात न बसणारा पद आहे 35. पुढचं उदाहरण पाहूया. पर्याय 1 मांजर, पर्याय 2 कुत्रा, पर्याय 3 अस्वल, पर्याय 4 गाढव. हे चारही प्राणी आहेत. चारही प्राण्यांना 4 पाय आहेत. मग आता काय विचार करूया. तर आपण पाळीव प्राणी, रानटी प्राणी, जंगलात राहणारे प्राणी असा काही गट पडतोय का पाहूया. तर अस्वल हे रानटी प्राणी आहे. मांजर, कुत्रा आणि गाढव हे काही प्रमाणात माणसाळलेले, म्हणजे माणूस ज्यांचं पालन करतो असे पाळीव प्राणी आहेत. मांजर आणि कुत्रा तर अनेक जणांकडे पाहायला मिळतात. गाढव जरी प्रत्येकाकडे पाळत नसले तरी कुंभार किंवा ओझं वाहून नेण्याचा व्यवसाय करणारे काही व्यावसायिक
यांच्याकडे गाढव पाळलं जातं. त्यामुळे मांजर, कुत्रा, गाढव हा पाळीव प्राण्यांचा गट तयार होतोय आणि अस्वल हे मात्र पाळीव प्राण्यांमध्ये मोडत नाही. ते जंगली श्वापद आहे, रानटी प्राणी आहे. तेव्हा मुलांनो, या उदाहरणांवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की दिलेल्या 4 पदांपैकी 3 पदं ही कुठल्या तरी एका समान वर्गामध्ये, समान गटामध्ये, विशिष्ट गटामध्ये बसणारी असतात आणि 4थं पद त्या गटात न बसणारं असतं. ते आपल्याला ओळखायचं असतं. तेव्हा तुमचा शब्दसंग्रह जास्तीत जास्त वाढवा, म्हणजे या प्रकारचे प्रश्न तुम्हाला बिनदिक्कत सोडवता येतील. धन्यवाद.